कोणी लिंक देतं का लिंक? नाना पाटेकरांच्या स्टाईलमध्ये, पण भिकाऱ्यासारखे अख्खे लोक सध्या जे काही मागत असतील ती म्हणजे या व्हिडिओची लिंक. सोशल मीडियावर जा, कोणतीही कमेंट बघा, कोणती पोस्ट बघा, त्या तुमच्या जवळचा कोणीतरी तुम्हाला भेटेलच जो लिंक मागतोय. कोणाच्या पोस्ट खालची कमेंट बघा, कोणाला एकमेकांना पाठवलेले मेसेज बघा. जर जवळचा मित्र असेल तर त्याचा इनबॉक्सच बघा. एकच प्रश्न असतो, तुझ्याकडे सध्या त्या व्हिडिओची लिंक मिळेल का? तो 19 मिनिटं 34 सेकंदाचा व्हिडिओ कुठचा आहे, कोणी बनवला, ते कोण आहे, ते जिवंत आहेत का, आणि सगळ्यात शेवटी तो व्हिडिओ मला पाहायला मिळेल का? प्रत्येक जण हाच प्रश्न एकमेकांना विचारतोय. मात्र तुम्हाला मी आताच सांगतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी या व्हिडिओतून देणार आहे. जर पण तरीही तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचाच असेल तर मात्र न चुकता हा व्हिडिओ आधी पूर्ण पहा, यात तुमचंच भलं आहे. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. जर अजूनही तुम्ही तो व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला आताच सांगतो, मार्केटमध्ये 500 रुपयापासून ते 5000 रुपयांपर्यंत या व्हिडिओची सध्या विक्री सुरू आहे. कशी? तुम्ही कोणत्याही कमेंटमध्ये जा, कोणत्याही पोस्टमध्ये जा, असेच फोटो दाखवून तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे का विचारला जाईल. त्याच्यानंतर तुमच्याशी संबंध जो आहे तो प्रस्थापित केला जाईल. मेसेज डीएम करा म्हटलं जाईल. मग तुम्ही लिंक मागितल्यानंतर तुम्हाला पैशांची मागणी होईल. 500 रुपयापासून स्कॅम सुरू झाले. जवळपास 5-5 हजार लोकांनी पैसे भरलेत. मात्र लिंक मिळाली का नाही मिळाली माहित नाही, पण पैसे मात्र नक्की गेले आणि पोलीस कारवाई होण्याची भीती जी आहे ती तुमची अजून वाढलेली आहे. या व्हिडिओच्या नादापायी लोक एवढे म्हणजे पागल झालेत. ज्याला व्हिडिओ सापडला त्या विकृत भावनेनं त्यानं तो त्याच्या मित्राला पाठवला की हे बघ, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, तुम्हाला लोकांचे व्हिडिओ पाहायचेच काय? हा व्हिडिओ कुठचा आहे हे तर मी तुम्हाला सांगणार आहे, कोणाचा आहे. पण यानं काय होतंय, तुमच्या या विकृत मानसिकतेनं ज्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे त्याच्या त्या विकृत मानसिकतेनं त्या लोकांवर असेल किंवा त्या समाजावर काय परिणाम होतो हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आज भारतात एवढे कायदे झालेत, या कायद्यात ऑलरेडी तुमच्यातले कितीतरी लोक फसले असतील. ज्यानं व्हिडिओ पाठवला तो फसलाय, ज्यानं मागितला तो फसलाय, ज्यानं लिंक क्लिक केलेला आहे तो कुठंतरी दुसऱ्याच स्कॅमला बळी पडलाय. आणि हे सर्व झालंय फक्त आणि फक्त एका मानसिकतेतून, मला हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण तो कुठंतरी सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे, व्हायरल झालेला आहे, लीक झालेला आहे. पण याच्या आधी एक गंभीर माहिती जी आहे ती तुम्हाला मी देऊ शकतो. ती म्हणजे ही आहे, जर तुम्ही हा व्हिडिओ मागितला असेल, कोणाला पाठवला असेल, कोणाकडून घेतला असेल तर तुम्ही IT ऍक्ट कलम 67 जो 2000चा कायदा आहे त्याच्यानुसार जर पहिल्यांदा तुम्ही हा गुन्हा केला असेल तर तुम्हाला 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड होऊ शकतो. जर तुम्ही दुसऱ्यांदा ही कृती करत असाल तर तुम्हाला 5 वर्षांचा कारावास आणि 5 लाखांपेक्षा जो आहे तो अधिकचा दंड होऊ शकतो. त्याचबरोबर याचं एक 67A नावाचं जे कलम आहे की अश्लील कृती दर्शवणारी सामग्री जी आहे ते पोस्ट करणं, शेअर करणं, याच्यानुसार तुम्हाला पहिल्यांदा 5 वर्ष जेल आणि 10 लाख रुपये दंड, तर दुसऱ्यांदा 7 वर्षांची जेल आणि 10 लाखांपेक्षा अधिकचा दंड हा होऊ शकतो. पण हे जे आहे याच्याही पुढचं सांगतो की BNS आहे अजून, ज्याला आपण भारतीय न्याय संहिता म्हणतो, तर BNSचं कलम 292, 293 आणि 354C याच्या अंतर्गत अश्लील सामग्री पोस्ट करणं, शेअर करणं हा गुन्हा आहे, थेट तुरुंगवास. जरी तुमचं प्रूफ झालं की तुम्ही हा व्हिडिओ कोणाला तरी पाठवलाय, सरळ तुमच्यावर गुन्हा दाखल आहे, करिअर उद्ध्वस्त होईल. फक्त आणि फक्त त्या 19 मिनिटाच्या व्हिडिओ पायी तुमचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका. बरं, आता दुसरा प्रश्न काय आहे, मानसिकता कुठून येते? तर तो काळा आहे, कलुआ आहे ज्याला आपण म्हणतो, आणि त्याला मग असं भेटलं, त्याला तसं भेटलं. अरे पण त्यांच्याबद्दल पहिले जाणून घ्या. त्यांनी सोशल मीडियावर येऊन त्यांनी स्वतः जे आहे ते हा आमचाच व्हिडिओ असल्याचं सांगितलेलं आहे किंवा आमच्यासोबत काय घडलंय त्यांनी पोलीस कंप्लेंट केली आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सांगितल्यानंतर आम्ही आता त्यांचे जे काय आहेत ते कोण आहेत ते वगैरे रिव्हील करतोय. कोण आहेत ते? तर एक जो आहे मुलगा जो आहे तो बंगालचा मुलगा आहे. पल्लीग्राम TV नावाचं एक युट्यूब चॅनल आहे, तो ते चालवतो. या युट्यूब चॅनलवर कोणते व्हिडिओ टाकतो तो? एक आपण त्याला म्हणतो ना की गाव खेड्यातले व्हिडिओ असतात, तिथले एक स्थानिक कॉमेडी असते, स्थानिक प्रसंग असतात, असे तो व्हिडिओ टाकतो. दुसरी गोष्ट काय आहे की त्या सोफिकचे इंस्टाग्रामवरच 5 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तिथं सुद्धा तो रोमॅन्टिक व्हिडिओज किंवा गाव खेड्यातले व्हिडिओज आहेत ते पोस्ट करतो. मुलगी आहे सोनाली, तिचे इंस्टाग्रामवर 3 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. या इन्स्टा पेजवरती कोणते व्हिडिओ टाकते? फॅशन रिलेटेड असतील, लिप सॉंग्स असतील, काही रोमॅन्टिक व्हिडिओज असतील. आणि या दोघांचे अधिकतर व्हिडिओ जे आहेत इंस्टाग्रामवर आणि सोशल मीडियावर ते एकमेकांसोबतचे आहेत.
तर तुम्ही याच्यावरून कल्पना करू शकतात की ते एका नात्यात असू शकतात. पण त्यांनी आतापर्यंत बनवलेले सर्व व्हिडिओ होते, हे सर्वच्या सर्व व्हिडिओ त्यांनी पब्लिक प्लॅटफॉर्मवर अर्थात सोशल मीडियावर अपलोड करायसाठी टाकले होते. मात्र यावेळेस काय झालं, त्यांनी असा एक व्हिडिओ बनवला जो त्यांनी लोकांसाठी नाही, एक स्वतः म्हणून काहीतरी एक त्यांचा तो बनवला. मग आता हा लीक कसा झाला, तर यांनी एक पहिलं तर लोकांचं एक मत होतं, हे इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत, यांनी मुद्दामून हा व्हिडिओ लीक करून पब्लिसिटी स्टंट केला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज त्या जो मुलगा आहे सोफिक एसके, या सोफिकचं अकाउंट जे आहे त्यानं 2 दिवस तो थांबला, त्यालाही धक्का बसला. त्यानं 2 दिवस, पण नंतर तो जो आहे मागच्या 2-3 दिवसापासून त्यानं परत त्याच्या पोस्ट चालू केल्या. मात्र जी मुलगी आहे जिचं नाव आहे सोनाली, ही मात्र अजूनही सदम्यात असल्या. कारण काय, तिची तेव्हापासून एकही सोशल मीडियावर पोस्ट नाहीये, ती ठेवते फक्त तिचे स्टेटस. आणि त्या स्टेटसमध्ये ती सांगते की मला काय त्रास होतोय, माझ्यावर काय बेतलीये, मला आत्महत्यांचे विचार सुद्धा येतात, असं ती त्या व्हिडिओतून सांगते. मात्र आपल्या इकडची ही विकृत जात प्रजात, ज्यांना हा व्हिडिओ पाहायचाच आहे, यांना लोकांच्या काय म्हणतो की लोकांच्या आयुष्यात ज्यांना डोकवायची सवय आहे, असे लोक मात्र त्या व्हिडिओच्या मागे लागले. सोशल मीडियावर जा, कोणतीही कमेंट बघा, कोणती पोस्ट बघा, त्या तुमच्या जवळचा कोणीतरी तुम्हाला भेटेलच जो लिंक मागतोय. तर मग आता हा व्हिडिओ व्हायरल कसा झाला, तर हे बघा. या दोघांचा एक कॉमन फ्रेंड आहे रुबल नावाचा, जो यांचे व्हिडिओ एडिट करणं असो, पोस्ट करणं असो, किंवा जवळचा एक होता ज्याला या दोघांच्या मोबाईलचा पासवर्ड माहित होता, ऍक्सेस होता. या रुबल नावाच्या व्यक्तीनं काय केलं, त्याला हा व्हिडिओ ज्यावेळेस सोनालीच्या मोबाईलमध्ये भेटला, कारण मोबाईलमध्ये सोनालीचा शूट झाला होता, तो भेटला, त्यानं तो व्हायरल केला. सोनाली जवळ त्या व्हिडिओचे त्याच्याशी केलेलं संभाषण, त्यानं कबूल केलेला गुन्हा याचा व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड आहे. तिनं व्हिडिओ कॉल करून ते रेकॉर्डही करून घेतलं. आता या रुबेलच्या विरोधात त्यांनी कंप्लेंटही टाकलेली आहे. पोलीस तपासही करतायत. जवळपास आपण व्हिडिओ पाहिले असतील की लोक जे आहेत तो व्हिडिओ शेअर करतायत, की एक व्हिडिओ त्यातला असा आहे की तिने आत्महत्या केली, दुसरा एक व्हिडिओ आहे की नाही त्या हॉटेलवर कारवाई झाली, वगैरे वगैरे भरपूर व्हिडिओ चालू आहेत. मात्र पोलीस आता तपास करतात आणि रुबेलवर गुन्हा दाखल झालाय. ही जी सोनाली आहे हिनं आत्महत्या केली असा एक फेक व्हिडिओ जो आहे तो चालू होता. तिनं तसं काही केलेलं नाही. तो आत्महत्येचा व्हिडिओ जो आहे तो AI व्हिडिओ होता आणि सोनालीने आत्महत्या केलेली नाहीये. पण हा, ती त्रासात आहे, सदम्यात आहे. तिच्यासोबत जे काही घडलं ते भयंकरच आहे. त्यामुळे तिला कुठेतरी त्रास होतोय आणि ती आपल्या घराच्या बाहेरही निघू शकत नाहीये. त्याच वेळेस हा सोफिक जो आहे त्यानं एक स्टेटमेंट असं दिलंय की माझ्यावर लोक जे काही जळतात, मी प्रगती करत होतो आणि ज्यांना ते पाहावलं जात नव्हतं अशा लोकांनी हा व्हिडिओ जो आहे तो मुद्दामून व्हायरल केलेला आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, दोघांनी नाकारलेलं नाहीये की तो व्हिडिओ आमचा नाहीये, दोघांनी तो व्हिडिओ AI असल्याचं नाकारलेलं नाहीये. मात्र जी काही कृती झाली ती कोणीतरी आपल्यावर जळून केली, आपण पुढे जातोय हे त्यांना पाहावलं नाही म्हणून केली, असं त्यांचं मत आहे. त्याच ठिकाणी जी सोनाली आहे तिनं गुन्हा सुद्धा त्या पुढच्या व्यक्तीवर जो आहे दाखल केलेला आहे. आता याच्यानंतर सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला जी सांगायची आहे ती ही म्हणजे असे प्रकार होतात आणि ते तुमच्या लिंक मागण्यानं जास्त होतात, तुमच्या या विकृत भावनेनं जास्त होतात. ते का, तर NCRB ची आकडेवारी आहे, जे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आहे NCRB, जिथं पूर्ण देशभरात जितके गुन्हे दाखल होतात त्या गुन्ह्यांचं एक वर्गीकरण केलं जातं, कोणत्या प्रकारचं किती. याच्यामध्ये जवळपास 2023 साली आत्महत्या झाल्या, त्या आत्महत्यांचा आकडा जो आहे तो जवळपास 2.5 लाखांच्या वर आहे. जवळपास 2.5 लाख धरून चला की 2.5 लाख आत्महत्या भारतात झाल्यात. त्यातल्या 10,000 आत्महत्या या फक्त पॉर्न आणि लीक्स किंवा मग ब्लॅकमेलिंग या एका गोष्टीमुळे घडलेल्या आहेत. म्हणजे 10,000पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावलाय फक्त आणि फक्त या लिंक द्यावाल्या विकृत मानसिकतेमुळे. यालाच आपण म्हणतो सायबर हॅरॅसमेंट. जे लोक महिला कल्याणाच्या गप्पा करतात, देशहिताच्या गप्पा करतात, फेमिनिझमच्या गप्पा करतात, तेच लोक लिंक मागतात. मग हे तुम्ही जे म्हणता की एखाद्या महिलेचा छळ होता कामा नाही, तर मग हा सायबर छळ तुम्ही का करताय? ते लिंक शेअर करून, लिंक मागून, कमेंट करून हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या व्हिडिओतून लेट्सअप तुम्हाला हेच आव्हान करेल. मला वाटतं आता तुम्हाला की लिंक शोधायची गरज नसेल, कारण तुम्हाला त्या लिंक शोधण्यामागचा धोका काय तो कळलाच असेल. त्याचमुळे तुम्हाला याच्यानंतर जो कोणी लिंक मागेल, जो कोणी या व्हिडिओबद्दल बोलेल, त्याला या व्हिडिओची लिंक पाठवायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्सअप मराठी.